हर हर महादेव भावांनो, आज जरा थोडं जास्तच उदास वाटायला लागलं या. आणि महादेवाचा लय मोठी कृपा आहे महादेवाची माझ्यावर. कारण की सांगतो, इथनं 40 किलोमीटरवर किन्नर कैलाश या. गेल्या वर्षी माझा जायचा प्लॅन होता, पण काय कारणामुळे मी नाही जाऊ शकलो. शिमलामध्ये येऊन होते लाग. शिमलामधनं 200 ते 250 किलोमीटर किन्नर कैलाश या. पण मी शिमलामधनं नंतर न लेला लागला गेलो गेल्या वर्षी जाताना. आणि ह्या वर्षी नेमका शिमलामध्ये आलो आणि काय माहिती कुठं एकटू सुचलो डोक्यामध्ये. जा म्हणलं किन्नर कैलाशला. आता किन्नर कैलाशपासून 40 किलोमीटर लांब आहे मी. पण लय मोठा महापूर आला आहे. पुढल्या साईडला ढगफुटी झाली. आता मी रामपूरमध्ये आहे. आणि आज एकटे पहिल्यांदा वाटायला लागलं आहे. वातावरण पण लय बेकार आहे. पूर्ण घामानं अंग भरून गेलं या. असं वाटतंय बर्फामध्ये जाऊन झोपावं. बेकार कंडिशन असते या. बऱ्याच जणांना वाटतं गणेश भाऊ तुमचा लय फिरतोय. पण त्याच्या पाठी व्हिडिओ फक्त 1 मिनिटाचा बनतो माझा. पण त्या व्हिडिओ 1 मिनिटाच्या पाठीमागं का 1 दिवस असतो. आणि ते एका दिवसामध्ये किती ताप होतो ना, ही फक्त मला माहिती आहे. पण महादेव माझ्यासारखं काय नाही काय जीवनात नक्कीच पुढे जाऊन चांगलं करणार हे चांगलं मला माहिती आहे. कारण की माझ्या कष्टाविश्वास आहे. आईचं पहिल्यापासून म्हणणं गणू फक्त स्वतःच्या कष्टाविश्वास ठेवायचा. आणि स्वतःच्या कष्टाविश्वास ठेवून नक्की ते एक ना दिवशी मोठा होईल. तसंच महादेवानं बोलवलं तर आता किन्नर कैलाश जायचं आहे. पण किन्नर कैलाश रहस्य सांगतो मला. किन्नर कैलाश समजात उंचीचं कैलाश येतो या. जी 25,000 फूट उंचीवरती या. आणि सकाळच्या टायमिंगला दिवस लाल असतो, संध्याकाळी टायमिंगला दिवस ऑरेंज कलरचा असतो या. मला ही सर्व तुम्हाला दाखवायचं या. कमेंट करून सांगा भावांनो, मी गेलंच पाहिजे का नाही. तुम्ही मला समजून कमेंट करून सांगा. आणि पुढं चालण्यासाठी खूप जास्त प्रोत्साहन द्या. आता इथून पुढं डेझर्ट एरिया चालू होतोय. म्हणजे पूर्णपणे वाळवंटी एरिया चालू होईल काही दिवसानंतर. 2 दिवसानंतर आपल्याला प्रेम आशीर्वाद राहून द्या. हर हर महादेव.